आवाज येत नाहीये मॅडम. आता येतोय? हो, येतोय. हां. तर हिमकल्पना सांगण्यासाठी अथ हिमकल्पना निर्दर्शयन आह. म्हणजेच हिमकल्पना सांगण्यासाठी म्हणून याचा अ, अ, आता आम्ही पुढचे श्लोक घेत आहोत. असा याचा अर्थ होतो. हं. क्षुण्णं द्रव्यफलं सम्यक् षड्भी नीरैः पलैः प्लुतम् निशोषितं हिमः स स्यात् तथा शीतकषायकः तन्मानं फाण्टवत् नेयं सर्वत्र एव एष निश्चयः. हं. तर अ, अ, किती घ्यायचंय हिम तर फांटवत नेयम म्हणजे फांट जितक्या प्रमाणात घेतोय तितक्याच प्रमाणामध्ये ही कल्पना आपल्याला घ्यायची आहे. हं. आणि ती कशी करायची तर क्षुण्ण क्षुण्ण म्हणजे पुन्हा कुठलेलं द्रव्य. हं. ते किती एक पल द्रव्य घ्यायचं आणि त्याच्यामध्ये षड्भी नीरपलई म्हणजे 6 पल इतकं पाणी घालायचं आहे. सम्यक अधिक षड्भिः अधिक नीरपलैः. हं. अ, 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 नीरस्य पलं मानम इति नीरपलम. त्यामुळे नीरपलैः इति तैः. नीरपलमचं तैः असं तृतीयेचं रूप त्यांनी तयार केलेलं आहे. म्हणजे अ, एकूण 6 पल इतकं जल तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचंय आणि प्लुतम, प्लुतम शब्दाचा अर्थ आहे, की ते जे काही क्षुण्ण केलेलं द्रव्य आहे, ते त्याच्यामध्ये प्लुत करायचं आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे किंवा ॲड करायचं आहे. हं. निशोषितम हिमास स्यात् तथा शीतकषायकः. हां. आणि जे काही निशोषित झालेलं जल जे आहे अ, किंवा जे काही शोषलं गेलेलं अ, किंवा पाण्याने जे काही शोषलं गेलेलं जे काही द्रव्य आहे आणि ते जे काही द्रव्य आहे ते गाळल्यानंतर जे काही पाणी उरेल त्याला हिम असं म्हणतात. हं. आणि ह्यालाच शीतकषायक असंही म्हटलं जातं. त्याला हिमाला शीत कषाय किंवा शीत काढा असं म्हटलं जातं. हं. तन्मानं पांटवत ज्ञेयं सर्वत्र एष निश्चयः. त्याचं मान हे फांटाप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे. हं. अं, दीपिका टीकेमध्ये काय म्हटलंय? क्षुण्णमिती अयम हिम कषायो अनया परिभाषया प्रथितो भवति. हिमकषाय ही वेगळ्या परिभाषेने सांगितली गेलेली आहे. कथम? यथा क्षुण्णं सम्यक् उत्थितं षड्भिः नीरपलैः इति द्रव्य प्रमाणात द्रव्य परिमाणात. हं. म्हणजे हिमकषाय ही कषायापेक्षा वेगळी आहे. हे त्यांना इथे स्पष्ट करायचं आहे. काय? तर जे काही कुटलेलं द्रव्य आहे त्याच्यापेक्षा 6 पटच पाणी घ्यायचं आहे. जे कषायामध्ये आपण 16 पट पाणी घेतोय, ते याच्यामध्ये फक्त 6 पटच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यामुळे ही कल्पना कषायापेक्षा वेगळी आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. निशोषितम इति सकल निशायाम अध्युषितम. निशोषित, निशा उषितम. बरोबर. निशोषित शब्दाचा अर्थ आहे निशा निशा अनंतरम उषितम म्हणजे रात्रीनंतर उषित म्हणजे उठल्यानंतर, रात्री झोपून उठल्यानंतर जे काही तयार झालेलं द्रव्य असेल ते आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळे हिम कसं आहे, तर हिम आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे आणि अं, रात्रभर द्रव्य हे पाण्यात घालून भिजवून ठेवायचंय आणि सकाळी उठून त्यातलं वरचं जे पाणी, जे गाळून घेतलेलं जे पाणी आहे, ते आपल्याला प्यायचं आहे. हं. निशोषितम् इति सकल निशायाम् अधिउषितम् अध्युषितम् तेन प्रातः संस्त्राव्य द्रव्यं ग्राह्यम् इति अर्थः. म्हणजे रात्रभर त्याच्यामध्ये द्रव्य ठेवायचं आणि सकाळी गाळून घ्यायचे. एतस्य पर्याय नाम्ना शीतकषायः कथितः. त्याचं पर्यायी नाव शीतकषाय आहे. तद उक्तम तंत्रांतरे शीतो
रात्रीं द्रवे स्थितः. दुसऱ्या एका तंत्रामध्ये म्हणजे दुसऱ्या एका ग्रंथामध्ये असं वर्णन केलेलं आहे, की रात्री ठेवलेला जो काही द्रव आहे त्याला शीत कषाय असं म्हणतात. हं. शीतो रात्री द्रवे स्थितः म्हणजे शीतो म्हणजे शीत कषायकः रात्रीं द्रवे स्थितः म्हणजे रात्रभर अ, द्रवामध्ये, द्रवे म्हणजे द्रवामध्ये स्थित असं द्रव्य म्हणजे शीतकषाय असं त्याचा अर्थ होतो. तन्मानं तु फांटवद नेयम तस्य परिमाणं पानार्थं फांटवत ज्ञातम. म्हणजे पिण्यासाठी फांटाप्रमाणे त्याचं प्रमाण घ्यायचं आहे. मानग्रहणेन अपि प्रक्षेपाद अ, अयः अपि फांटवत ज्ञातव्यः. हे ग्रहणाबरोबरच अं, जे काही प्रक्षेप म्हणून जेव्हा आपण फांट घ्यायचं आहे, तेव्हाही तितकंच प्रमाण घ्यायचं आहे. म्हणजे अं, जर 1 पल द्रव्य घेतलं, तर त्याच्यात 6 पट पाणी घालायचं आणि मग तो शीतकषाय काय 1 पल 2 पल इतका आपल्याला घ्यायचा आहे. हं. प्रक्षेपाद अयोः फांटवद ज्ञेयः. प्रक्षेपाद अयोः अ, या शब्दाचा अर्थ असा आहे, की जे काही प्रक्षेप म्हणून जेव्हा आपल्याला घ्यायचा आहे सॉरी हिम घ्यायचा आहे, तेव्हाही त्याचा अ, फांटाप्रमाणेच त्याचं मान आपल्याला निश्चित करायचं आहे. एष निश्चयः सर्वत्र एव न अन्यत्. अ हा जो निश्चय करायचा आहे तो सर्वत्र सगळीकडे असेल असंही नाही. म्हणजे जर समजा एखाद्या कल्पामध्ये काही स्पेशल वर्णन केलेलं असेल, की फांटा हा 1 पल घ्यावा किंवा फांटा हा 1 कर्ष घ्यावा किंवा 1 कुडवं घ्यावा, तर त्याप्रमाणे आपल्याला त्या-त्या ग्रंथाच्या ह्याच्यानुसार किंवा त्या-त्या पाठानुसार आपल्याला त्याचं प्रमाण निश्चित करायचं आहे. त्यामुळे सर्वत्र न एव अन्यथ म्हणजे ज्या ठिकाणी जे वर्णन केलेलं आहे, त्यानुसार आपल्याला त्याचं प्रमाण ठरवायचं आहे. हं. हिमकल्पना. क्षुण्णं कुट्टितं द्रव्यफलैः षड्भिः नीरफलैः प्लुतं निशोषितं रात्री स्थापितं हिमः स्यात् तन्मानं भक्ष्यमाणं फांटवत द्विपलम्. टीकेनी वरचंच सगळं फक्त थोडक्यामध्ये एका वाक्यामध्ये वर्णन केलेलं दिसून येतं. हं. ही झाली हिमकल्पना. अ, अशा प्रकारे फांट आणि हिम या 2 कल्पना या या आपल्याला जास्त करून लागतात कुठे तर त्या जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या रुग्णाला काही द्रव्य घरी देतो आणि त्याचा हिम करा किंवा त्याचा फांट करा किंवा ते द्रव्य फांट स्वरूपात तुम्हाला घ्यायचं आहे, असं जेव्हा सांगतो, ते आपल्याला कशा पद्धतीने करायचं हे त्यांना समजावून सांगता आलं पाहिजे. त्यामुळे ह्या कल्पना त्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि त्या त्या पद्धतीनेच सांगितल्या तर त्याचे फायदे हे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिळू शकतात. आणि त्या सगळ्याचं मान म्हणजे क्वाथापासून हिमफांट या सर्वांचं मान 2 पलं म्हणजे 80 एम-एल हे एका वेळेला घेण्याचं प्रमाण हे साधारण आपल्याला दिसून येतं. म्हणजे क्वाथही घ्यायचा असेल तर 80 एम-एल पेक्षा जास्त सहसा देऊ नये. त्यातूनही रुग्णाचं परीक्षण करून रुग्णाला जा अ, किती प्रमाणामध्ये द्रव्य शरीरात जाण्याची गरज आहे आणि देश, काल, प्रकृती या सर्वांचा विचार करून, रोगाचा विचार करून आपण ठरवायचं आहे, की ते किती प्रमाणात द्यायचं आहे. त्यांनी सामान्य मान हे 2 पल असं सांगून ठेवलेलं आहे. सहसा 2 पलपेक्षा जास्त असं घेण्याची गरज पडत नाही. पण एखाद्याला जर गूढ व्याधी असेल किंवा खूप दीर्घकालीन व्याधी असेल किंवा खूप मोठी संप्राप्ती असेल, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बहुदोष अवस्था असेल, तर अशा वेळेला मात्र आपल्याला अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये मग 120 एम-एल पर्यंत किंवा 100 एम-एल पर्यंत इतकं द्रव्य द्यावं लागतं. नाहीतर 2 पल म्हणजे 80 एम-एल पर्यंत द्रव्याचं मान हे त्यांनी सामान्यतः सांगून ठेवलेलं आहे. किंवा असंही करू शकतो आपण, की 80 एम-एल पासून सुरुवात करून जितकं प्रमाण त्याला घेणं शक्य आहे पुढे, म्हणजे किंवा गरज आहे, त्या प्रमाणामध्ये आपण त्याचं मान हे वाढवू शकतो. म्हणजे आपल्याला जर 120 एम-एल पर्यंत न्यायचं असेल, तर सुरुवात 80 एम-एल पासून करावी आणि मग हळू
120 एम-एल पर्यंत द्रव्य घ्यायला त्यांना सांगावं. तर अशा प्रकारेही आपण देऊ शकतो. अथ इदानीं फक्त लक्षात असं ठेवायचंय आपल्याला, की हे क्वाथ, हिम किंवा फांट या सर्व कल्पना या द्रव कल्पना आहेत. हं. त्यामुळे आपल्याला जेव्हा कधी द्रव कल्पनांचा अ, श वापर करायचा आहे, त्यावेळेला कोणते दोष वाढलेले आहेत, त्याच्यानुसार त्याचा उपयोग झाला पाहिजे. बहुतांशी वेळेला वात, पित्त. पित्त ही जेव्हा द्रव स्वरूपी वाढलेलं नसेल, त्यावेळेलाच आपण यांचा उपयोग करू शकतो. जर द्रव स्वरूपी पित्त वाढलं असेल किंवा क कफामध्ये आपण या कल्पनांचा उपयोग तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये करू शकत नाही. कारण त्याच्यानी संप्राप्ती अजून वाढण्याची शक्यता द्रवतेमुळे त्याच्या होऊ शकते. त्यामुळे आपण कधी या कल्पनांचा वापर करायचा याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. पुढे आहे कल्क कल्पना. ह्याच्यामध्ये पंचमोध्यायः खालच्या बाजूला 5वा अध्याय दिलेला आहे. तिथे व्याख्या दिलेली आहे. अथ इदानीं कल्पनां व्याख्यास्यामः. द्रव्यम् आर्द्रं शीलापिष्टं शुष्कं वा सजलं भवेत्. प्रक्षेप आवाप कल्कास्ते तद्मानं कर्षसंहितम्. आर्द्र द्रव्य घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे जे ओलं द्रव्य आहे, ते आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. आणि कसं आहे ते द्रव्यम आर्द्रम ते आपल्याला शिलापिष्ट करायचं आहे. म्हणजे दगडावर ठेचायचं आहे. पिष्ट करणं म्हणजे ठेचणे. तर दगडावर ठेचायचं आहे. हं. किंवा शुष्कम वा. वा हा शब्द हा नेहमी म्हणजे 2-3 गोष्टी सांगून झाल्यानंतर वा हा शब्द घातला जातो किंवा त्याला समुच्चय तंत्रयुक्ती असं म्हणतात. तर समुच्चय करताना म्हणजे एकतर तुम्ही वा हा विकल्प आहे. या ठिकाणी विकल्प आहे, की एकतर तुम्ही आर्द्र घ्या किंवा शुष्क घ्या. अ, जर तिथे च हा शब्द आला असता, तर इतरही काहीतरी अजून किंवा अर्धशुष्क, अर्ध आर्द्र असं काही. पण जेव्हा वा हा शब्द येतो, त्यावेळेला त्याला विकल्प तंत्रयुक्ती म्हणतात. म्हणजे काय तर आर्द्र किंवा शुष्क म्हणजे एकतर आर्द्र घ्यायचं किंवा शुष्क घ्यायचं. हं. तर त्यामुळे अ, एकतर तुम्ही आर्द्र घेऊन ते शिलापिष्ट करा किंवा शुष्क घ्या आणि जलासह त्याला त्याचं भरड करा किंवा त्याला शिलापिष्टावर म्हणजे शिलेमध्ये घालून ते ठेचा. पिष्ट करणे म्हणजे पीठ करणे. म्हणजे अं, एखाद्या दगडावर घेऊन ते ठेचणे. तर अशा प्रकारे जर आर्द्र द्रव्य असेल तर ते लगेचच दगडावर आपण ठेचू शकतो. पण शुष्क द्रव्य असेल तर त्याला भिजवावं लागेल किंवा ते ठेचताना पाणी घालावं लागेल. हं. तर अशा प्रकारे आपल्याला अ, ही कल्पना करायची आहे. त्याला प्रक्षेप, आवाप असे 2 पर्यायी नावं दिलेली आहेत. कल्कालाच प्रक्षेप असं म्हणतात किंवा आवाप. आवाप या शब्दाचा अर्थ पण असा आहे, की काहीतरी एखाद्या द्रव वस्तूमध्ये काहीतरी घन वस्तू टाकणे याला आवाप असं म्हणतात. तर चूर्ण हे बरेच वेळेला प्रक्षेप किंवा आवाप म्हणून वापरलं जातं. म्हणजेच द्रव वस्तूमध्ये म्हणजे काढा करताना कल्क घालावा असं म्हटलं जातं किंवा आपण बस्ती करतो. तर बस्तीचा द्रव भाग तयार करतो आणि मग त्याच्यामध्ये कल्क घालतो. तर तो कल्क म्हणजेच आवाप म्हणजेच प्रक्षेप असं आपण त्यांना म्हणू शकतो. आवाप करणे म्हणजे द्रव गोष्टींमध्ये काहीतरी घन गोष्टी घालणे याला आवाप म्हणतात. त्यामुळे तोच शब्द हा कल्काचा पर्याय म्हणून दिलेला आहे. प्रक्षेप आवाप कल्क असते तन्मानम कर्ष संहितम याचं मान किती घ्यायचंय तर कर्ष 1 कर्ष इतकं मान घ्यायचं आहे म्हणजे 10 ग्रॅम इतकं प्रमाण कल्काचं घ्यायला पाहिजे. आता थोडं वरच्या बाजूला आहे पुन्हा 174 वर. असंच ठेवते. कल्के मधु घृतम तैलम देयम द्विगुण मात्रया. कल्कामध्ये काय करायचंय? कल्के सप्तमी आहे. कल्कामध्ये
मधु, घृत, तैल, देयम किती द्विगुण मात्रया म्हणजे 2 पट अ, द्यायचं आहे. हं. अं, सीता गुणम समम दद्यात, द्रवात देया चतुर्गुणा. म्हणजे कल्काचं जितकं मान आहे, त्याच्यात 2 पट मधु, घृत किंवा तैल द्यायचं आहे. आता कल्क हा आपल्याला काही ठिकाणी अं, कल्क किंवा चूर्ण हे आपल्याला काही ठिकाणी औषध म्हणून पण द्यावं लागतं. मग अशा वेळेला देताना त्याच्यात जर आपल्याला मधु अ, हे अनुपान म्हणून द्यायचं असेल किंवा घृत किंवा तैल हे अनुपान म्हणून द्यायचं असेल, तर ते किती द्यावं? तर त्याचं वर्णन केलेलं आहे, की कल्कामध्ये मधु, घृत किंवा तैल हे कल्काच्या 2 पट द्यायचं आहे. हं. आणि सीता आणि गुड म्हणजे साखर आणि गूळ हे समप्रमाणात घालायचं आहे. म्हणजे 1 कर्श जर कल्क घेतला, तर सीता आणि गुड हे समप्रमाणात म्हणजे 1 कर्श 10 ग्रॅम या मात्रेमध्ये आपल्याला घालायचं आहे. हं. दद्यात. द्रवात देयात चतुर्गुणा आणि द्रव किती भाग घालायचा आहे? तर 4 पट घालायचं आहे. म्हणजे 1 कर्श जर कल्क घेतला, तर 4 कर्श इतकं द्रवभाग आपल्याला घालायचा आहे. म्हणजे मग तो काढा असेल, मग तो काही जल असेल किंवा अ, इतर कुठलंही द्रव्य जे द्रव आहे, असं द्रव्य असेल किंवा स्वरस असेल, तर हे सगळं आपल्याला 4 भाग अधिक असं घ्यायचं आहे. हं. 4 पट. चतुर्गुण म्हणजे 4 पट इतकं घ्यायचंय. हं. दीपिका टीकेमध्ये म्हणतात, की द्रवम इत्यादी इयं अनेन प्रकारेण कल्क परिभाषा कथ्यते. या प्रकाराने आपण कल्क परिभाषा सांगितली. द्रव्यम व्याधिविहितम. द्रव्य म्हणजे व्याधिविहित जे काही तुम्हाला द्रव्य सिलेक्शन जे करायचंय, ते व्याधीप्रमाणे करायचं आहे. आर्द्रम सद्य उद्धृतम. आर्द्र म्हणजे कसं? तर आत्ताच काढलं, म्हणजे आत्ताच उखडलंय आणि वापरलंय असं. किंवा आत्ताच आपण घरी आणून ठेवलंय, कारण आपण काही शेतावर जाऊन घेऊन येत नाही किंवा कुठे जाऊन बाजारात जाऊन घेऊन येत नाही. पण अ, आर्द्रकासारखं द्रव्य असेल, आलं, तर ते आपण बाहेरून घेऊन विकत आणतो आणि मग ते कुटून आपण त्याचा कल्क तयार करू शकतो. तर अशा प्रकारे जे आत्ताच आणलेलं द्रव्य आहे किंवा आत्ता उद्धृत केलेलं हे द्रव्य जे आहे ते म्हणजे आर्द्र द्रव्य. पक्षांतर कल्कविधौ शुष्कम अपि द्रव्यम जलेन पिष्टम कल्कसंज्ञकम भवति. पक्षांतर म्हणजे दुसरा पक्ष. म्हणून तिथे वा हा शब्द जो घातलाय, तो दुसरा पक्ष सांगण्यासाठी म्हणून घातलेला आहे. त्यामुळे पक्षांतर काय सांगतात तर कल्कविधीमध्ये शुष्क द्रव्य हे जलामध्ये पिष्ट करून त्यालाही कल्क असं संज्ञा दिली जाते. ते प्रक्षेप आवाप कल्का इति पर्याय शब्दवाचकैः कथिताः. त्यालाच प्रक्षेप, आवाप किंवा कल्क असं म्हणतात. तद्मान कल्कपरिमाणं कर्षं अ, कर्षं इतं सार्धटंकद्वयम्. कर्ष म्हणजे सार्धटंकद्वयम् म्हणजे 2 टंक. 1 टंक म्हणजे 5 ग्रॅम साधारण. आपल्याला ते कळेलच जेव्हा आपण सगळे मान परिभाषा पाहू, त्यावेळेला आपण हे पाहूया. हं. तर अर्ध टंकद्वयम् म्हणजे टंक, 2 टंक असं. अ, आणि प्लस अर्ध टंक म्हणजे 2 टंक आणि प्लस अर्ध असं मान अपेक्षित आहे. टंकाचे टंक म्हणजे नाही आपण ते जेव्हा हे वाचू त्याच वेळेला लक्षात येईल टंक शब्दाची व्याख्या किंवा टंक म्हणजे किती? हं. तर स अर्ध टंकद्वयम् असं त्यांनी त्याच्यात वर्णन केलेलं दिसतं. हं. एतच्च भक्षणे मानम अनुक्तानाम म्हणजे अनुक्त द्रव्य जर असेल म्हणजे त्याचं प्रमाण जर सांगितलेलं असेल,
अनुक्तानम या शब्दाचा अर्थ इथे असा होतो, की जर त्या द्रव्याचं प्रमाण किंवा कल्काचं प्रमाण सांगितलेलं नसेल, तर ते किती घ्यायचं? तर अर्ध टंकद्वयम म्हणजेच 1 कर्ष इतकं प्रमाण घ्यायचं आहे. हं. अत्र प्रक्षेपद्रव्याणाम आह कल्के मधुघृतम इत्यादी. प्रक्षेपासाठी कल्कामध्ये मधुघृत घालावे. कल्के पूर्वोक्तम मधुघृत तैलम द्विगुण मात्रया देयम. हे कल्कामध्ये जे काही पूर्वीचं प्रमाण सांगितलं आहे किंवा पूर्वीप्रमाणेच पूर्वी म्हणजे जे काही हिम, फांट किंवा कषायामध्ये जे काही वर्णन केलेलं आहे त्याच्याप्रमाणेच मधुघृत आणि तैल हे 2 पट या मात्रेमध्ये घालायचं आहे. गुणता कल्कादी इति अर्थः म्हणजे कल्कापेक्षा 2 पट. सीता गुणश्च समम, समम अपि कल्काच्च द्रवा इति अवशिष्ट जल क्षीराद्याः चतुर्गुणा देयः कल्कात अपि इति अर्थः. म्हणजे आता मी सांगितलं तेच, की कल्काच्या समभाग सीता आणि गुड आणि कल्काच्या 4 पट इतकं जलभाग द्यायचा आहे. कल्कः प्रक्षेपसंज्ञः प्रोक्तः. कल्क म्हणजेच प्रक्षेप. तस्मात् द्रवेषु प्रक्षेपको योज्य इति तात्पर्यार्थः. मी आत्ता म्हटलं अगदी तेच वर्णन आहे, की द्रवामध्ये प्रक्षेपक म्हणून कल्काचा उपयोग केला जातो. यथा अग्रे वक्ष्यमाणाः पिप्पली वर्धमानादयो दृश्यन्ते अत एव कर्षपरिमाणं सामान्यम्. विशेषतःस्तु दोषादि अनुरूपाः प्रमाणाः बोद्धव्याः. म्हणजे अग्रे वक्ष्यमाणाः, अग्रे वक्ष्यमाणः या शब्दाचा अर्थ असा आहे, की पुढे जे सांगितलं जाणार आहे किंवा जात आहे. काय? तर पिप्पली वर्धमान इत्यादी म्हणजे वर्धमान, पिप्पली इत्यादींचं वर्णन याच्यामध्ये पुढे कुठेतरी केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा कर्ष परिमाण हे सामान्य परिमाण म्हणून घ्यायचं आहे. कल्काचं सामान्य परिमाण म्हणून 1 कर्ष इतकं घ्यायचं आहे. आणि विशेषतःस्तु विशेष परिमाण म्हणून दोषांच्या अनुरूप असं त्याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजेच जी परिमाणं इथे दिलेली आहेत कल्क, क्वाथ यांची ती अ, इथल्यानुसार जी घ्यायची आहेत ती सामान्य परिमाण आहेत. पण दोषांच्या अनुरूप आपल्याला ती परिमाणं बदलता येतात. त्यामुळे दोषानुरूप हे प्रमाण बदलत जाणार आहे. अथ कल्पना आर्द्रं द्रव्यम औषधं शिलापिष्टं शुष्कं जलपिष्टं भवेत्. हं. तन्मानं कर्षसंमितं भवेत्. ते नामतः प्रक्षेप आवापकल्का भवन्ति. कल्के मधु घृतं तैलं द्विगुणमात्रया देयं क्वाथतो द्विगुणमात्रया इति पूर्वोक्तैः सीतागुडसमं द्रवा जलदुग्धादयाः चतुर्गुणा इति. हं. तर अशा प्रकारे अ, या ठिकाणी जे वरचं वर्णन आहे तेच वर्णन इथे थोडक्यामध्ये त्यांनी मांडलेलं दिसतं गूढार्थ दीपिका टीकेमध्ये. अ, इथे क्वाथतोचा अर्थ काय मॅडम? कशाचा? द्विगुण मात्रेया देयम क्वाथतो द्विगुण मात्रेया इति. क्वाथ सुद्धा 2 पटच द्यायचा, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे मधुघृत तैल वरती क्वाथाचं वर्णन आलेलं नाही, पण यांनी स्वतःचं म्हणणं सांगितलेलं आहे, की क्वाथ पण 2 पटच द्यायचा. म्हणजे कल्काच्या 2 पट क्वाथ. हां, म्हणजे म्हणजे जर तू वर आपल्याला चतुर्गुण दिले तसं नाही द्यायचं. हां, ते द्रव म्हणजे त्यांनी हं. इथं स्पेशल सांगितलंय गूढार्थ दीपिकेमध्ये, की हां. क्वाथ मात्र 2 पटच द्यायचा, असं. हं. आणि हे तन्मान कल्क परिमाणम कर्षमितम कर्षमितम कर्षसंमितम. हां, हं, हां. म्हणजे सार्ध तन्मानं. टंकद्वय. हां, काय? सार्ध टंकद्वय असतील ना, त्याचा काय अर्थ आहे? हां, हां. तेच ॲक्चुअली ते सार्ध टंकद्वयमचा अर्थ पटकन कळत नाहीये. टंक म्हणजे किती? तर टंकद्वय या शब्दाचा अर्थ 2 टंक. हं. आणि हं. अर्ध म्हणजे अर्धा अजून अर्ध म्हणजे 2 टंक घ्यायचंय आणि त्याच्या अजून अच्छा. निम्म. तर आता ते टंकाच्या निम्म का 2 टंकाच्या निम्म म्हणजे अजून 1 टंक. म्हणजे असं होईल की 2 टंक घ्यायचं आणि अजून 1 टंक. एकतर हं. असं होईल किंवा अ, अर्ध्या टंकाच्या म्हणजे 1 टंकाच्या अर्धा टंक म्हणजे 2.5 टंक असं त्यांना म्हणायचं आहे. 2.5 टंक बहुतेक असावं.
म्हणजे अच्छा. 1 वर्ष. हां. म्हणजे जर असं धरलं आपण, तर 2.5 टंक जर धरला आपण, तर अ, 2.5 टंक इतकं हं. 2.5 टंक इतकं म्हणजे 1 कर्ष म्हणजे 10 ग्रॅम असं हां. होईल. हां, हां. 2.5 हां, म्हणजे हां, बरोबर. मग टंक म्हणजेच पल म्हणायचंय का यांना? पल आणि टंक पलाला नाही. तसं पण नाही वर्णन आहे. बघू आपण जेव्हा आपण मान परिभाषा पाहू ना, त्याच्यामध्ये टंक म्हणजे किती हे आपल्याला कळेल. पण 1 कर्ष म्हणजे लक्षात ठेवा, की सार्ध टंकद्वय. त्यामुळे आपण त्यावेळेला बघूया, की ही परिभाषा बरोबर वाटतीये का त्या ठिकाणी. हो. हो. ठीक आहे? हं. हां. हो. परिमाणांचं वर्णन हे लीलावती ग्रंथापासून आहे. लीलावती ग्रंथ मी एकदा त्याचं हे बघते म्हणजे काळ बघते दोन्हीचा काळ म्हणजे चरकाचा काळ आणि लीलावती ग्रंथाचा काळ. लीलावती ग्रंथ हा अं, लीलावती नावाची एक मुलगी होती आणि तिचे वडील वसिष्ठ तर त्यांनी लीलावतीला त्याचं म्हणजे गणित शिकवलं आणि त्या गणितामध्ये मग म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत, की म्हणजे बीजगणित आणि भूमिती वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यातून आलेल्या आहेत. म्हणजे जे वैदिक गणित म्हणतो त्याच्यापेक्षाही हा अजून जरा सोपा ग्रंथ आहे आणि त्याच्यातून गणितं शिकता येतात. म्हणजे जी सुरुवातीची तर गणितं मी अजून सुरुवातच करते. मी पण त्याचा अभ्यास अगदी सुरुवातीचा केलेला आहे. तर त्याच्यामध्ये अं, जी काही आपण गणितं करतो गुणाकार, भागाकार त्याचं इतकं खूप सुंदर वर्णन आलेलं दिसतं. आणि त्याच्या सुरुवातीला हे मान परिभाषा आलेली आहे. त्यामुळे तिथपासून आलेली आहे ती. तर एकतर हे ग्रंथ समकालीन असतील किंवा लीलावती ग्रंथ हा आधी झालेला आहे आणि त्याच्यातूनच मग मान परिभाषा ही या आपल्या ग्रंथांमध्ये आलेली दिसून येते. तर ते एकदा आपण नंतर पाहूयात. मग ते मी मान परिभाषा सांगताना सगळ्या ग्रंथातून एकदा तुम्हाला दाखवेन. हं, ठीक आहे. पुढे. हे झालं कल्काचं वर्णन. त्याच्यानंतर पुढे बरेच कल्कांचं वर्णन त्यांनी केलेलं दिसतं. त्याच्या पुढे जाऊयात आपण. 6वा अध्याय जो आहे तो चूर्णांविषयीचं वर्णन केलेलं दिसतंय. इदानीं चूर्णकल्पनां व्याख्यास्यामः प्रथमतः तत्स्वरूपम् आह. पहिल्यांदा आपण त्याचं स्वरूप पाहूया. अत्यंत शुष्कं यद् द्रव्यं सुपिष्टं वस्त्रगालितं तत् स्यात् चूर्णं रजः क्षोधः तन्मात्रा कर्षसंहिता. पुन्हा एकदा याची मात्रा पण 1 कर्ष इतकी सांगितलेली आहे. म्हणजे कल्काप्रमाणेच याची मात्रा सांगितलेली आहे. म्हणजे आपण असं लक्षात ठेवायचं ठेवताना, की जे द्रव गोष्टी आहेत म्हणजे काढा, वात, हिम आणि फांट हे 2 पल घ्यायचे आणि चूर्ण आणि कल्क हे 1 कर्ष इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला अनुपान स्वरूपात किंवा जर आपल्याला औषध म्हणून द्यायचं असेल, तर त्याचं इतकं मानच इतक्या प्रमाणातच मॅक्सिमम गेलं पाहिजे. खरं तर इतकं प्रमाण सुद्धा खूप मोठं आहे. चूर्णाचं इतकं प्रमाण देणं, हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चूर्ण जात आहे. हं. त्यामुळे 10 ग्रॅम इतकं चूर्ण देणं हे अं, अ, म्हणजे ते अ, अ, कुठलं चूर्ण आहे, त्याचं वीर्य किती आहे, काय आहे, हे पाहून द्यायला पाहिजे. जेव्हा आपण औषध तयार करतो किंवा ज्यांच्याकडे अं, पुड्यांमधून औषधं दिली जातात, ती औषधं खूप सूक्ष्म स्वरूपामध्ये दिली जातात. मग ती अगदी अर्धा गुंज, 1 गुंज म्हणजे 125 मिलीग्रॅम इतक्या प्रमाणामध्ये जे काही भस्म वगैरे आहे ती तर एवढ्याच प्रमाणात दिली जातात. आणि जे चूर्ण जी आहेत, तीही खूप कमी प्रमाणामध्ये दिली जातात. म्हणजे चूर्ण ही साधारणतः 1 ग्रॅम, 2 ग्रॅम एवढ्याच मात्रेमध्ये चूर्ण ही दिली जातात. त्याच्यापेक्षा जास्त मात्रेमध्ये चूर्ण देता येत नाहीत एका वेळेला. हं. पण त्यांनी इथे प्रमाण
एक कर्ष असं दिलेलं आहे. अत्यंत शुष्कम इति सूर्यांशुभिः शोषित द्रवांशम यत् द्रवम इति म्हणजे सूर्याच्या अंशुभिः अंशु म्हणजे किरण सूर्यस्य सूर्यस्य अंशुः सूर्यांशुः हं, अ, तेभिः त्या सूर्याच्या किरणांनी शोषित द्रवांश ज्याचा आहे अशा अं, अशा चूर्णाचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. सूर्यांशुभिः शोषितद्रवांशं यत् द्रव्यम् इति. पुष्प, फल, पत्र, त्वक, मूल, निर्यासादी संज्ञम. म्हणजे आपल्याला काय घ्यायचंय त्याच्यामध्ये तर पुष्प, फल, त्याच्यानंतर पत्र, त्यानंतर त्वक, त्वक म्हणजे त्वचा म्हणजे द्रव्याची त्वचा. त्यानंतर मूल म्हणजे त्या द्रव्याचं मूळ आणि निर्यास, निर्यास म्हणजे त्याच्यातून स्त्रवणारा स्त्राव म्हणजे डिंक किंवा त्याच्यातून हे एखाद्या द्रव्यातून येणारा चीक हा त्याचा निर्यास असतो. तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी ह्या आपल्याला चूर्ण स्वरूपामध्ये घेता येतात. सुपिष्टम इत्यादी सुपिष्टम इति अतिशयेन चूर्णितम शिलायाम इति शेषः म्हणजे शिलेवर अतिशय चूर्ण ज्याचं केलं गेलेलं आहे त्याला सुपिष्ट असं म्हणतात. वस्त्र गालितम इति वस्त्रपुतम म्हणजे वस्त्राने गाळलं गेलेलं असं म्हणजे वस्त्रपुत. तत्तु चूर्णं रजः क्षोध इति पर्याय नामभ्याम संज्ञितम. हे चूर्ण यालाच रज किंवा क्षोध असंही म्हटलं जातं. चूर्णालाच रज किंवा क्षोध असा पर्याय आहे. रज या शब्दाचा अर्थ असा आहे की सूर्याचे किरण ज्या वेळेला एखाद्या जमिनीवर पडतात त्यावेळेला त्याच्यात जे बारीक कण असतात त्यांना रज असं म्हटलं जातं. तर ते कण जसे असतात तसं हे चूर्ण हे इतकं सूक्ष्म किंवा सूक्ष्म असं असावं लागतं. म्हणजे सूर्याची तिरीप तुम्ही पाहिली असेल, तर त्या तिरीपमध्ये आपल्याला सूक्ष्म असे कण दिसतात याचे म्हणजे धुलीकण दिसतात. ते जे धुलीकण म्हणजे रज असा त्याचा अर्थ होतो किंवा त्यालाच शोध असं पण म्हटलं जातं. अशी याची पर्यायी नामं आहेत. तन्मात्र इति भक्षणार्थम मानम कर्षसंमितम नेयम. त्याचं भक्षणार्थ मान एक कर्ष इतकं सांगितलेलं आहे. गूढार्थ मध्ये म्हणतात अथ चूर्ण कल्पना यद अत्यंत शुष्कम द्रव्यम चूर्ण औषधम संपिष्टम वस्त्रगालितम वस्त्रपुतम तच्चूर्णम स्याद एव रजः क्षोध इत्यादीनी चूर्णनामानी भवन्ति. तन्मात्रात भक्षणमात्रा कर्षसंहिता बलवान चेत. म्हणजे त्यांनी काय सांगितलं इथे गूढार्थ दीपिकेमध्ये अगदी स्पष्ट केलेलं दिसतं की त्याची मात्रा जर भक्षणासाठी वापरणार असाल आणि जर ती एक कर्ष घेणार असाल तर ती बलवान मात्रा मानावी. बलवान चेत. अल्पबले एक टंकात वर्धितव्या म्हणजे एक टंक असं करत करत आपल्याला ती वाढवायची आहे. एक टंक अशी मात्रा घ्यायची आहे आणि ती हळूहळू वाढवायची आहे. याचा अर्थ टंक हे कर्षापेक्षा कमी असायला पाहिजे. अल्पबले एक टंकात वर्धितव्या एक टंक आणि मग ती हळूहळू एक टंकानी वाढवायची आहे. चूर्णादीनाम अनुपानकम आणि मग चूर्ण इत्यादींना अनुपानासह त्याचं सेवन हे झालं पाहिजे आणि म्हणूनच खाली त्यांचं अनुपान दिलेलं आहे. चूर्ण कल्पनेचा विचार करताना आपल्याला थोडासा आता म्हणजे
सायंटिफिक म्हणजे सायंटिफिक म्हणण्यापेक्षा आपण आधुनिक पद्धतीचा थोडा विचार करू शकतो याच्यामध्ये. ज्याच्यामध्ये अं, चूर्ण किती फाईन असायला पाहिजे, तर त्याचं वर्णन आपल्याला मिळतं किंवा पावडर्स ज्यावेळेला आपण घेतो, तर त्यावेळेला त्या 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 पावडर्स कशा असाव्यात? कोर्स, मॉडरेट, मॉडरेटली फाईन आणि फाईन या स्वरूपाच्या त्या पावडर्स वेगवेगळ्या असतात आणि अ, त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चाळण्या वापरल्या जातात. हं. तर त्या त्या चाळण्यांचा साइझनुसार या अ, अ, त्याचं जे काही द्रव्य जे तयार होतं ते कोर्स किंवा मॉडरेट किंवा मॉडरेटली फाईन अशा प्रकारचं होत जातं. जेव्हा आपण 10 10 नंबरची चाळणी वापरतो, त्यावेळेला कोर्स पावडर आपल्याला मिळू शकते. जेव्हा 22 नंबरची वापरतो, त्यावेळेला आपल्याला मॉडरेट पावडर मिळते. 44 नंबरची वापरतो त्यावेळेला मॉडरेटली फाईन अशी पावडर मिळते आणि 85 नंबरची वापरतो तेव्हा फाईन पावडर आपल्याला मिळू शकते. त्यामुळे जेव्हा आपण चूर्ण तयार करतो कुटून, त्याच्यानंतर ते किती कशाप्रकारे तुम्ही गाळणार आहात, कोणत्या चाळणीने तुम्ही चाळणार आहात, त्याच्यावर त्याचं जे काही त्याच्यातले जे काही कण आहेत किंवा त्याच्यातले जे काही परमाणू आहेत त्या पावडरचे, तर त्याचं प्रमाण हे ठरत असतं आणि त्यानुसार आपल्याला ते घ्यायचं असतं. ज्यावेळेला 10 नंबरची आपण चाळणी वापरतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये 1700 नॅनोमीटर इतके इतके म्हणजे 1700 एका मीटरमध्ये 1700 इतके होल्स असतात. हं. त्यानंतर 22 नंबरची वापरतो त्याच्यामध्ये 710 इतके एका मीटरमध्ये होल्स पाहिजेत. त्यानंतर 44 नंबरची वापरतो त्याच्यामध्ये 355 इतके होल्स पाहिजे आणि अं, जी फाईन वापरतो त्याच्यामध्ये सॉरी नॅनोमीटर इथे नॅनोमीटर जे वर्णन केलेलं आहे ते इतकं सूक्ष्म पाहिजे म्हणजे त्या होलचंही डायमीटर त्यांनी तिथे दिलेलं आहे. म्हणजे 1700 नॅनोमीटर इतका डायमीटर पाहिजे, 710 नॅनोमीटर इतका डायमीटर पाहिजे, 355 इतका डायमीटर आणि नॅनोमीटर डायमीटर आणि 180 नॅनोमीटर डायमीटर इतक्या सूक्ष्म असे सूक्ष्म होल्स ते बनत जातात. म्हणजे त्याची जी छिद्र आहेत ती इतकी सूक्ष्म बनत जातात. त्यावेळेला आपल्याला तेवढी फाईन पावडर आपल्या हातामध्ये पडते. तर अशा प्रकारे जे काही आत्ताचं मॉडर्न जी काही प्रगती केली आहे त्याच्यामध्ये, त्यानुसार आपल्याला त्याचाही वापर ही चूर्ण करण्यासाठी आपण करून घेऊ शकतो. मग जेव्हा आपल्याला कल्क स्वरूपात जर काही तयार करायचं असेल, तर थोडीशी कोर्स अशा स्वरूपात आपण ते वापरू शकतो. पण ज्यावेळेला सूक्ष्म एखादी पावडर आपल्याला लेप म्हणून लावायची असेल, तर ती फाईन पावडर झाली पाहिजे. त्यामुळे ती खूप सूक्ष्म चाळणीनी किंवा ज्याच्यामध्ये खूप छोटे छिद्र आहेत, अशा चाळणीनीच आपल्याला ती चाळायला पाहिजे. बाकी जेव्हा आपण औषध म्हणून वापरतो, तेव्हा मॉडरेट किंवा मॉडरेटली फाईन अशी आपण चूर्ण वापरू शकतो. त्यातूनही जर एखादं चूर्ण घशाला खूप टोचत असेल, लागत असेल, तर ती आपल्याला खूप फाईन स्वरूपातच घ्यावी लागतात. जशी धमासासारखी द्रव्य आहेत किंवा मग कंटकारीसारखी द्रव्य आहेत, जी फाईन स्वरूपात असलेली जास्त चांगली, कारण ती घशाला कुठेतरी टोचू शकतात. त्याचे काटे जे आहेत, गोक्षूर हे सुद्धा फाईन स्वरूपातच असायला पाहिजे, नाहीतर त्याचे काटे शरीरामध्ये टोचू शकतात. हं. पुढे चूर्णे गुडादी मानकल्पना. चूर्णामध्ये गुड इत्यादी किती घालायचा? म्हणजे त्याला अनुपान स्वरूपात जर आपल्याला गुड द्यायचा असेल, तर तो किती प्रमाणामध्ये घ्यायचा आहे? इदानीं अश अ, अविशेष उक्तेषु शर्करा गुडयोः मानपूर्वकं प्रक्षेपविधिम् आह. चूर्णे गुडाः समो देयः. चूर्णामध्ये जर गूळ घालायचा असेल, तर समप्रमाणात घालायचं. म्हणजे अ, काही वेळेला आपण सुंठीची गोळी करून घ्यायला सांगतो. सुंठ आणि गूळ ह्याची गोळी करून चघळली, तर घशाला
जर कंठशूल असेल, तर ते थोडं कमी व्हायला मदत होते. त्यामुळे सुंठ, गूळ हे समप्रमाणात घ्यावं. हं. शर्करा जर घ्यायची असेल, तर ती 2 पट घ्यावी. शर्करा द्विगुणा भवे. शर्करा ही चूर्णाच्या 2 पट घ्यावी. चूर्णेषु भर्जितम हिंगू देयम न उत्क्लेदकृत भवेत. चूर्णामध्ये जर भाजलेलं हिंगू घालायचं असेल, तर त्याचं प्रमाण किती द्यायचंय? तर ते आपण ठरवायचंय, की ज्याच्यामुळे उत्क्लेद होणार नाही. उत्क्लेद म्हणजे अ, उल्हास किंवा उलटी किंवा उलटीचं सेन्सेशन हे होणार नाही, इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला भाजलेला हिंग द्यायचा आहे. हं. कारण हिंग हा वेगवेगळ्या प्रकारचा मिळतो किंवा हिंग आपल्याला म्हणजे त्याचं जे काही सुगंध आहे तो वेगवेगळ्या स्वरूपाचा आपल्याला मिळू शकतो किंवा स्वरूपाचा म्हणण्यापेक्षा त्याचं सुगंधाचं जे काही प्रमाण आहे ते वेगवेगळं असू शकतं आणि हिंगाचं सगळं गुणधर्म हे त्याच्या सुगंधात आहे. ते गंधद्रव्य आहे आणि त्यामुळे अ, त्याचा परिणाम हा म्हणजे ते घेत असताना ते किती मात्रेत द्यावं, तर त्याच्यानी उत्क्लेद होणार नाही. जर हिंग खूप मोठ्या प्रमाणात खाल्ला गेला, तर उत्क्लेश होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून तो अ, जेवढा गरज आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. हं. लिहे चूर्णम द्रवैः सर्वैः घृताद्यैः द्विगुणोन्मितैः. लियेत म्हणजे लेह करावा. काय? चूर्ण. चूर्णाचा अवलेह करावा किंवा चूर्ण चाटावं. कशाबरोबर? द्रवैही. द्रवैही ही तृतीय आहे. म्हणजे द्रवासह. द्रवैही सर्व घृताद्यैही. कोणते द्रव? तर घृत इत्यादी जे काही द्रव गोष्टी आहेत, त्यांच्याबरोबर जर चूर्ण घ्यायचं असेल, तर ते किती? द्विगुणोन्मितैही 2 पट मात्रेत घ्यायचं आहे. पिबेत चतुर्गुणैः एव आणि हेच चूर्ण ज्यावेळेला आपण द्रवाबरोबर प्यायचं आहे, त्यावेळेला ते द्रव किती घ्यायचं आहे, तर 4 पट घ्यायचं आहे. पिबेत चतुर्गुणैः एव चूर्णं चूर्णं आलोडितं द्रवैः. आलोडितं म्हणजे द्रवामध्ये चूर्ण घालायचं आणि हलवायचं. त्याला आलोडित असं म्हणतात. आणि चतुर्गुणैः द्रवैः. द्रवचा द्रवचं विशेषण आहे 4 पट. कशाच्या 4 पट? तर चूर्णाच्या 4 पट. हं. पिबेत. काय पिबेत? चूर्णम. चूर्णम पिबेत चतुर्गुणैः द्रवैः सह आलोडितम चूर्णम पिबेत. 4 पट द्रवामध्ये आलोडित असं केलेलं चूर्ण प्यावं. हं. तर अ, इतके छान शब्द वापरलेले असतात ना, वरच्या ह्याच्यामध्ये घृत, मध, घृत किंवा मध किंवा तैल असं जर आपल्याला घ्यायचं आहे, तर त्याचा अवलेह करावा म्हणून लियेत हा शब्द आला. आणि खाली द्रव भाग दिलेला आहे. द्रव्य दिलेली आहेत. त्यामुळे तिथे पिबेत म्हणजे प्यावं असा अर्थ किंवा असा शब्द तिथे घातलेला दिसून येतो. त्यामुळे कुठे लेह करायचा आहे, कुठे प्यायचंय याचं वर्णन इथे आलेलं दिसतं. पुढे दीपिका टीकेमध्ये म्हटलेलं आहे, चूर्ण इति गुड साम्यम चूर्णांशात. गुडाच्या समभाग चूर्ण घ्यायचंय. शर्करा अपि द्विगुणिता चूर्ण परिमाणात इति अर्थः. शर्करा किती घ्यायची? 2 पट घ्यायची आहे. हं. चूर्ण परिमाणात इति अर्थः. चूर्णेषु इति बहुवचनत्वेन गुटिका लियादिषु अपि भाजतं हिंगु बोद्धव्यम्. चूर्णेषु भर्जितम हिंगू यामध्ये चूर्णेषु ही सप्तमी आहे. म्हणजे चूर्ण या शब्दाची अकारांत शब्द आहे आणि त्याची चूर्णे चूर्णयोः चूर्णेषु सप्तमी. त्यामुळे चूर्णेषु ही सप्तमी वापरताना म्हणजे सप्तमीचं बहुवचन वापरलेलं आहे. त्यामुळे गुटिका, लेह इत्यादींमध्ये जी काही चूर्ण आपण घेणार आहोत, त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला हिंगाचं प्रमाण वापरायचं आहे, ते कसं असायला पाहिजे? भर्जित हिंग असायला पाहिजे. भाजलेला हिंग असायला आहे तो आणि तो हिंग किती प्रमाणात घ्यावा? तर उत्क्लेद होणार नाही, इतक्या प्रमाणामध्ये तो हिंग वापरायचा आहे. त्यामुळे
बघा पुन्हा इथे चूर्णेषु हा शब्द वापरल्यामुळे बहुवचन झालंय. हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. हं. सर्वैः इति अतो घृताद्यैः इति यत् पुनः ग्रहणं कृतं ततो अ, तत् तत् तोय क्षीर तत् तोय क्षीर मद्य मूत्रादीनां व्यवच्छेदार्थम. हं. सर्वैः इति अतो घृताद्यैः इति यत् म्हणजे अ, जे काही वरती वर्णन केलेलं आहे सर्वैः घृताद्यैः द्विगुणोन्मितैः हे वर्णन करून सुद्धा यत् म्हणजे हे केलेलं असून सुद्धा पुनःग्रहणं कृतम पुन्हा ग्रहण केलेलं आहे. काय? तर तत् 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 तोय क्षीर मद्य मूत्रादीनां व्यवच्छेदार्थम म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे, की द्रवाचं वर्णन जर करत आहे, तर पुन्हा घृतांचं वेगळं वर्णन, द्रवाचं वेगळं वर्णन, असं वर्णन का केलेलं आहे? तर त्याचा अर्थ असा होतो, की ते यासाठी केलेलं आहे, कारण अ, 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 तो य, क्षीर, मद्य, मूत्र ह्यांच्यापेक्षा घृत इत्यादी वेगळे आहेत, हे सांगण्यासाठी ते वर्णन केलेलं आहे. आणि त्यांचं परिमाण हे सुद्धा वेगळं आहे, हे सांगायचं आहे. म्हणून ते वर्णन केलेलं दिसून येतं. हं. यत् एतैः सह चूर्णस्य पानम् उक्तम् एतैः सह चूर्णस्य पानम् उक्तम् एतस्य अग्रे लेहस्तु मधुघृततैलादीनां प्रशस्ताः. हां. अ, मगाशी आत्ता मी म्हटलं तेच, की जे काही तैल, घृत सॉरी जे काही द्रव म्हणजे तोय, क्षीर, मद्य, मूत्र ही सगळी द्रव आहेत आणि ते चूर्णाबरोबर त्याचं पान करायचं आहे, म्हणजे प्यायची आहे. आणि मधु, घृत, तैल हे कशासाठी आहेत? तर त्यांचा अवलेह करून ते चाटायची आहेत. म्हणून त्या ठिकाणी लेह शब्द आणि पिबेत या ठिकाणी म्हणजे पान करायचं असे शब्द आलेले आपल्याला दिसतात. पिबेत इत्यादी चतुर्गुणिता अत्र चूर्ण भागात. पिबेत म्हणजे 4 पट द्रवामध्ये चूर्ण घालून आपल्याला ते प्यायचं आहे. द्रवैः इति तोय, क्षीर, मद्य, मूत्रादिभिः म्हणजे द्रवैः म्हणजे तोय, क्षीर, मद्य, मूत्र इत्यादींमध्ये चूर्ण घालून ते प्यायचं आहे. पुढे अ, आता हे झालं अनुपान झालं. पुढे देतायत. अथ चूर्णादीनां अनुपान मात्रा दर्शयन् आह. म्हणजे चूर्ण इत्यादींची अनुपान मात्रा इथे सांगितलेली आहे. चूर्ण, अवलेह, गुटिका, कल्कानां अनुपानकं, वात, पित्त, कफांतके, त्रि, द्वि, एकपलम आहरे. हं? म्हणजे चूर्ण, अवलेह, गुटिका, कल्क यांच्यासाठी जे काही अनुपान वापरायचं आहे, ते कसं वापरायचंय? तर वातासाठी 3 पल इतकं अनुपान म्हणजे 120 एम-एल इतकं अनुपान वापरायचंय. पल म्हणजे 40 ग्रॅम. त्यामुळे 3 चोक 12 120 एम-एल. 2 पल म्हणजे 80 एम-एल आणि 1 पल म्हणजे 40 एम-एल इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला द्रवभाग हा घ्यायचा आहे. हं. यथा तैलम जले म्हणजे आपण इकडे जो पाहिला मागे पिबेत चतुर्गुणैः चूर्णम आलोडितम द्रवैः. आता जर आपण 1 कर्ष इतकं जर आपण चूर्ण घेतलं, तर त्याच्यामध्ये द्रव हे 4 पट म्हणजे 40 एम-एल इतकं घ्यायला पाहिजे. आणि यांनी काय इथे सांगितलंय, की 40 एम-एल ही मात्रा ही कफासाठी वापरावी. हं. एक पल दिलेलं आहे ना, वातपित्त कफ आतंके त्रिद्वी एकपलम आहरे. त्यामुळे एक पल ही मात्रा ही म्हणजे जी काही 40 एम-एल ही मात्रा जी आहे ती कफासाठी वापरायची आहे. जर पित्ताचा पेशंट आला तर काय करणार? तर तुम्ही चूर्ण हे थोडं जास्त द्रवामध्ये देऊ शकता. त्याच्यामध्ये 80 एम-एल पुन्हा इथे हेच पाहायचं आहे, की त्या ठिकाणी पित्त हे द्रवगुणांनी तर वाढलेलं नाहीये ना. द्रवगुणांनी जर पित्त वाढलेलं असेल, तर आपण 80 एम-एल देऊ शकत नाही. मग तेव्हा 40 एम-एल इतक्याच प्रमाणामध्ये आपल्याला चूर्ण द्यावं लागतं. हं.
वाताच्या रुग्णासाठी त्यांनी 120 ml इतकी मात्रा सांगितलेली आहे. म्हणजे चूर्ण 120 ml द्रवामध्ये आलोडित करायचं आणि मग ते प्यायचं आहे. हं. हां. त्यामुळे वाताच्या रुग्णांसाठी हे योग्य आहे. पण मग इथे पुन्हा आपल्याला असं बघावं लागेल, की हा वात स्वतंत्र प्रकुपित झालेला आहे का परतंत्र प्रकुपित झालेला आहे? पुन्हा असं पण बघावं लागेल, की हा वात हा संसर्गामध्ये तर नाहीये किंवा संनिपातामध्ये पण नाहीये. संसर्गामध्ये जर असेल, वात हा कफाबरोबर प्रकुपित असेल किंवा वात हा पित्ताबरोबर प्रकुपित असेल आणि जर पित्त द्रवानी प्रकुपित असेल, तर पुन्हा आपल्याला एवढी मोठी मात्रा घेऊन चालणार नाही. त्यामुळे 120 ml ही मात्रा स्वतंत्र वातप्रकोप असेल तरच आपण देऊ शकतो. हं. बाकीच्या रोगांमध्ये आपल्याला 80 ml, 40 ml किंवा 60 ml अशा प्रकारचीच मात्रा आपण वापरावी. त्याच्यापेक्षा जास्त ml मध्ये द्रव भाग हा देऊ नये. कारण द्रवाने कफ पण वाढतो, द्रवाने पित्तही वाढतं. त्यामुळे कारण त्या दोन्हीचे गुण द्रव हे आहेच आहे. हं. त्यामुळे आपल्याला जेव्हा वात, पित्त यांचा विचार करायचा आहे सॉरी पित्त आणि कफ यांचा विचार करायचा आहे, तेव्हा कमी द्रवता असलेलेच पदार्थ आपण तिथे देणार आहोत. हं. पुढे यथा तैलम जले क्षिप्तम क्षणेन एव प्रसरपती अनुपान बलाद अंगे तथा सरपती भेषजम. खूप सुंदर श्लोक आहे हा. आणि सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे. काय सांगतात ते? यथा तैलम जले क्षिप्तम. तैल ज्यावेळेला जलामध्ये क्षिप्त होतं, पडतं. हं. तेव्हा काय होतं ते क्षणेन एव प्रसरपती. क्षणातच ते प्रसरतं. त्या जलामध्ये ते पसरतं. तुम्ही तेल जलामध्ये टाकून पाहिलत तर लक्षात येईल, की तेल जलात पडल्या-पडल्या ते पसरतं. त्याचप्रमाणे शरीरामध्ये जेव्हा अनुपानासोबत काहीतरी द्रव्य जातं, म्हणजे अनुपानाबरोबर अ, ज्यावेळेला आपण चूर्ण देतो, अनुपानाबरोबर कल्क देतो, त्यावेळेला तथा सर्पती भेषजम. अनुपान बलाद अंगे, अंगे म्हणजे शरीरामध्ये. अनुपानाच्या बलाने शरीरामध्ये भेषजम तथा सर्पती. त्याचप्रमाणे औषध हे पसरतं. हं. म्हणजे औषध हे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत जाण्यासाठी किंवा योग्य ठिकाणापर्यंत जाण्यासाठी आपल्याला अनुपानाचा योग्य वापर करता आला पाहिजे. अ, बरेच वेळेला अनुपानाचा उपयोग हा गामित्वासाठी पण होतो. त्या ठिकाणी गामित्व म्हणजे मूत्रवाह स्रोतसामध्ये दृष्टी असेल, तर मूत्रवाहाचे अनुपान, मग वरुणादी काढा, पुनर्नवासव, दशमूलारिष्ट यांचा उपयोग जर आपण केला, तर त्याच्यानीही आपण जे काही चूर्ण देऊ, त्याचं गामित्व हेही आपल्याला प्राप्त करून घेता येतं. किंवा ज्यावेळेला आपण अ, अ, हे अ, अनुपान म्हणून मध देतो. त्यावेळेला मध हे श्वासावर काम करणारं आहे किंवा प्राणवायू स्रोतावर काम करणारं आहे. कफावर काम करणारं आहे. त्यामुळे त्याचा अनुपान म्हणून कफच्या व्याधींमध्ये खूप चांगला उपयोग होऊ शकतो. तुपाचा पित्त व्याधीमध्ये आणि अ, तैलाचा वातव्याधीमध्ये उपयोग होऊ शकतो. म्हणून वाताच्या कासामध्ये जर आपण जे काही आपण द्रव्य देऊ, ती जर आपण तैलामध्ये त्याचं अनुपान दिलं, तर त्याच्यावर खूप लवकर रिझल्ट आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे पण तो केवल वातज किंवा निदान अ, वातपित्तज असा असला, तर त्याचा उपयोग होतो. म्हणजे स्वतंत्र वातज कास किंवा द्वंद्वज असताना वात-पित्तज कास याच्यामध्येही त्याचा उपयोग होऊ शकतो. स्वतंत्र आणि परतंत्र या कल्पना आपण नंतर परत कधीतरी घेऊया. हं. दीपिका टीकेमध्ये म्हणतात, "चूर्ण अवलेह इति, अनुपानम इति, अनु पश्चात पानम." अनु म्हणजे नंतर. अनु म्हणजे पश्चात म्हणजे नंतर. नंतर पान करायचं आहे. औषध भक्षण उपरी यत् पीतम तद अनुपानम इति अर्थः. औषध खाल्ल्यानंतर त्याच्यावरती जे घेतलं जातं त्याला अनुपान असं म्हणतात. वात, पित्त, कफांतके
त्रिद्वि एकपलम आहरेत इति अनुक्रमो नेयः. हं. अ, हे आपल्याला मगाशी आपण पाहिलं. आतंको रोगः तेन वात आतंके त्रिपलम. वात आतंकामध्ये 3 पल. पित्त आतंके द्विपलम. कफ आतंके पलमेकम इति म्हणजे 1 पल. तात्पर्यार्थः अनुक्तेषु अनुपानेषु जल अनुपानम प्रशस्तम. ज्या ठिकाणी अनुक्त असं अनुपान दिलेलं असेल, त्या ठिकाणी जल हे अनुपान म्हणून वापरावं. म्हणजे औषध द्रव्य हे नुसतं जिभेवर ठेवलं आणि खाल्लं हे सहसा करू नये. एखादंच ज्या ठिकाणी ग्रंथामध्ये उल्लेख आहे, की औषध हे जिभेवर ठेवावं आणि अ, अ, म्हणजे तसंच त्याचं सेवन करावं, अशा ठिकाणीच फक्त ते करावं. बाकी सर्व औषधं ही पाण्याबरोबर आपल्याला घ्यायची आहेत. तथाहि सर्वेषां अनुपानं स्यात् माहेंद्रं तोयमुत्तमम्. सर्व अनुपानांमध्ये माहेंद्र जल, माहेंद्र जल म्हणजे वर्षा जल किंवा अ, अ, मेघांमधून आलेलं पाणी, याला माहेंद्र जल असं म्हणतात. तेच उत्तम सांगितलेलं आहे. सर्वेषां अनुपानं स्यात् माहेंद्रं तोयम उत्तमम्. सुश्रुते अपि सुश्रुतामध्ये सुद्धा सर्व अनुपानेषु वरं वदन्ति मेध्यं यत् अंतःसूचिभाजनस्थं लोकस्य जन्म प्रभृती प्रशस्तं तोयात्मकाः सर्वरसाः प्रदिष्टाः. सर्वानुपानेषु वरं वदन्ति म्हणजे जे काही महेंद्र जलाचं वर्णन आहे त्याच्यासाठीचं हे वर्णन आलेलं दिसतं. ते कसं आहे सर्व अनुपानांमध्ये श्रेष्ठ सांगितलं गेलेलं आहे. आणि कसं आहे मेध्य, मेधाकर आहे. मेधा वाढवणारं आहे. यद अंतःसूचिभाजनस्तम आणि जे अ, एखाद्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे, ते भांडं कसं पाहिजे? आतून स्वच्छ पाहिजे. अंतःशुची भाजनम. हं. आणि काय ठेवलेलं आहे? तिथे महेंद्र जलाचंच वर्णन आहे. त्याच्या पुढच्या ओळी त्यांनी दिलेल्या दिसतात. त्यामुळे यद, यद म्हणजे महेंद्र जलम, यद अंतःशुची भाजनस्तम. आतमध्ये आतून शुद्ध केलेल्या अशा भांड्यामध्ये ठेवलेलं जे काही महेंद्र जल आहे ते. लोकस्य जन्म प्रभृती प्रशस्तम. हं. तोयात्मकः सर्व रसः प्रदिष्टः. लोकस्य जन्म प्रभृती म्हणजे या इहलोकाच्या जन्मापासून पुढे म्हणजे तेव्हापासून जे आपल्याला मिळतं, ते जे काही महेंद्र जल आहे ते. हं. तोयात्मकः सर्व रसाः आणि हे कसं आहे, की तोय म्हणजे सर्व काही जे काही जल म्हणून आपण ज्याला म्हणू, मग तडाग जल असेल किंवा कूपजल असेल, हे सगळे जे काही जल आहे त्यांचा आत्मा असं स्वरूप हे जे काही आहे ते महेंद्र जल असतं. तर ते जल हे अं, हे जल आपल्याला घ्यायचं आहे. हं. आणि ते सर्व रसाः प्रदिष्टाः. ते कसं आहे, तर सर्व रसात्मक असं आहे. हं. अथ अनुपानस्य प्रयोजनं निर्देष्टुमाह. अनुपानाचं प्रयोजन इथे सांगितलेलं आहे. भिषजा संस्कृतं द्रवं तथा अंगेषु प्रसरपति कुतः? अनुपान बलात् अनुपान शक्तितः. अनुपानाच्या शक्तीमुळे हे अं, अ, भिषजा संस्कृतम द्रव्यम. भिषजा म्हणजे औषध. औषधामध्ये संस्कृत केलेलं जे काही द्रव्य आहे, ते शरीरामध्ये पसरतं. हं. कुतः पसरती असं म्हणून त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. कुतः म्हणजे कसं पसरतं? कुतः या शब्दाचा अर्थ कसं? तर अनुपान बलात्, अनुपान शक्तीतः. अनुपानाच्या शक्तीने हे द्रव्य शरीरामध्ये पसरतं. म्हणजे अनुपानामध्ये इतकी शक्ती आहे, की ते द्रव्याचं प्रसरण हे त्याच्यामुळे शरीरात लवकर होतं. यथा इति दृष्टान्तमाह तैलम इत्यादी सुगमम्. अं, म्हणजे यथा तैलम इत्यादी हा दृष्टांत सांगितलेला आहे, जे आपण मागे पाहिलं. पित्त कफांतके पित्तादीनां त्रिद्वी एकपलम हरेत्. पित्ते त्रिपलम, वाते द्विपलम, कफ एकपलम, द्रवेण निंबादी द्रवेण. म्हणजे
या ठिकाणी थोडं वेगळं प्रमाण दिलेलं दिसतं, की पित्तामध्ये 3 पल इतकं आपल्याला जल घ्यायचं आहे. वातामध्ये 2 पल घ्यायचं आहे आणि कफामध्ये 1 पल म्हणजे 40 कफामध्ये 40 एम-एल, वातामध्ये 80 एम-एल आणि पित्तामध्ये 120 एम-एल असं त्यांनी इथे वर्णन केलेलं दिसतं. पण वरती वातपित्त कफांतके त्रिद्विपलव असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे वातामध्ये 3 पल, पित्तामध्ये 2 पल आणि कफामध्ये 1 पल घ्यायचा आहे. द्रवेण इति निंबाती. द्रव म्हणजे निंब इत्यादी द्रव आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. अ, आता शेवटचा चूर्णामधला श्लोक राहिलाय तेवढा घेऊन टाकूयात. अथ चूर्णार्थं भावना परिमाणम् आह. द्रवेण यावता सम्यक् चूर्णं सर्वं प्लुतं भवेत्. भावनायाः प्रमाणं तु चूर्णे प्रोक्तं भिषग्वरैः. म्हणजे याचा अर्थ काय होतो? भावना देताना द्रवभाग किती घ्यायचा आहे चूर्णाच्या? आपण जे कोणी औषधीकरण करत असतील त्यांना त्यांच्या लक्षात येईल, की ज्यावेळेला आपण चूर्ण द्रवामध्ये घालून काही औषध तयार करतो, त्यावेळेला काय करायचंय आपण, त्या चूर्णामध्ये जेवढं द्रव्य बसेल, द्रवभाग बसेल, द्रवेण यावता सम्यक चूर्णं सर्वं प्लुतं भवेत्. म्हणजे ते चूर्ण थोडंसं प्लुत म्हणजे पोहणे. तर चूर्ण त्याच्यामध्ये व्यवस्थित काय प्लुत व्हायला पाहिजे. प्लुत म्हणजे तरंगलं पाहिजे. हं. इतकं द्रवभाग आपण त्या चूर्णामध्ये घालायला पाहिजे. हं. म्हणजे भावना देताना आपल्याला हा विचार करायचा आहे, की आपण किती द्रवभाग घालायचा आहे. तर ज्याच्यानी ते चूर्ण हे प्लुत झालं पाहिजे, ते तरंगलं पाहिजे. हं. तेवढं आपल्याला भावना द्रव्य घ्यायचं आहे. भावनायाः प्रमाणं तु चूर्णे प्रोक्तं भिषग्वरैः. इतकं भावनेचं प्रमाण त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग भावना देताना जेव्हा भावना दिली जाते त्यावेळेला म्हणजे घोटलं जातं द्रव्य तेव्हा अ, त्यातला द्रवभाग हा पूर्ण जाऊन शुष्कता येईपर्यंत ती भावना आपल्याला द्यायची आहे. म्हणजे आधी काय करायचंय, तर जोपर्यंत द्रव्य प्लुत होत नाहीये, तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ते द्रव भाग घ्यायचा आहे. आणि ते करत असताना ज जेवढ्यापर्यंत ते घट्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला ते करत राहायचं आहे. याला भावना देणं असं म्हणतात. ती एक भावना झाली. अशा 7 भावना, अशा 21 भावना अशा प्रकारे दिल्या जातात. तर अ, अशाने सिद्ध केलेलं द्रव्य हे खूप सूक्ष्मगामी किंवा अधिक कार्यकारी ठरतं. म्हणजे भावना दिलेलं द्रव्य हे खूप जास्त कार्य करणारं होऊ शकतं. दीपिका टीकेमध्ये म्हटलेलं आहे, "द्रवेण इति सामान्येन सर्वं तोयादिकम्. अन्यदपि यद् द्रवीकृतं तदपि ग्राह्यं न दोषः." जे अ, दुस अ, दुसरेही म्हणजे इथे जे दिलेली आहेत द्रव, त्याच्यापेक्षा जे काही दुसरी द्रव गोष्टी आहेत, त्यांचाही उपयोग आपण करू शकतो. यद् द्रवीकृतम जे द्रव करणारं आहे, ते सुद्धा आपण घेऊ शकतो. तदपि ग्राह्यं नो दोषः त्याच्यात दोष नाही. प्लुतम इति प्लावितम. प्लुत म्हणजे तरंगणे. यथा मंथ स्वरस स्वरूपम तद्वत इति भिषक वरैः इति अनेन युक्त्या कर्तव्यम इति भावः. म्हणजे मंथ स्वरूप किंवा स्वरस स्वरूप इतकं द्रव्य ते झालं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला आपण द्रव्य घोटायला घेतो, तेव्हा ते मंथ स्वरूप किंवा त्याला स्वरसाचं स्वरूप आलं पाहिजे. म्हणजे वरती ते द्रव्य तरंगलं पाहिजे, इतकं द्रव्य आपल्याला त्याच्यामध्ये द्रवभाग घालायचा आहे. यावत् प्लुतं व्याप्तं भवेत् तद्भावना प्रमाणं शेषं सुगमं. जोपर्यंत अ, अ, द्रव्य हे त्याच्यामध्ये व्याप्त होत नाही, तेवढं प्रमाण आपल्याला आपल्याला द्रवाचं घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये चूर्ण घोटायचं आहे. तर अशा प्रकारे चूर्ण आणि हिम आणि कल्क या 3 कल्पना आज आपण या ठिकाणी पाहिल्या आहेत. आता आपण इथे आज थांबूया. ठीक आहे. आता पुढे राहिलेलं आहे गुटिका.
गुटीवटी राहिलेली आहे आणि अवलेह राहिलाय आणि स्नेह परिवार भाषा राहिलेली आहे. तर या सगळ्या आपण पाहून ठेवूयात कारण स्नेहामध्येही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की त्याच्यामध्ये स्नेह कसा तयार झाला किंवा स्नेह तयार होण्याच्या ज्या काही विधी सांगितलेला आहे, तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यानी अ, जे काही आपण पुढचे गुटी-वटी कल्पना वाचू किंवा स्नेह वगैरे वाचू, ते आपल्याला चांगलं लक्षात येईल. त्याच्यासाठी आपण अ, त्याचा डिटेलमध्ये थोडा अभ्यास करणार आहोत. ओके. आपण इथे आज थांबूया.